नमस्कार, मी ज्योती आपल्या ज्योती पाटेकर किचनमध्ये अगदी मनापासून स्वागत करीत आहे। आज आपण झटपट अशा अळूच्या वड्या कशा करायच्या ते पाहणार आहोत। तर ही झटपट आपल्याला अळूची वडी करण्यासाठी इथे आपण अळूची पानं घेतलेली आहेत। तर मी इथे मोजून अळूची पानं 6 घेतलेली आहेत आणि ही छान अशी कोवळी आहेत। ही जरी तुम्हाला आकाराने मोठी दिसत असली तरी अगदी छान कोवळी आहे आणि ही मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। कधी ही अळूची वडी करण्या अगोदर आपल्याला ही अखंड अळूची पाने धुवून घ्यावी लागतात। त्यात आपण हे अळूंचे जे शिरा आहेत म्हणजे जे देठं आहेत ते आपण काढणार आहोत। त्यामुळे काय होतं आपल्याला खाताना अळूच्या वड्या खाताना अजिबात कचकच लागत नाही आणि आपल्याला रोल देखील अगदी व्यवस्थित करता येतो। तर त्यासाठी मी इथे एक चॉपिंग बोर्ड घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने पान मी फोल्ड करून घेतलेला आहे आणि ही मी जी अखंड असे देठं दिसत आहेत मोठी ती काढणार आहे। तुम्ही पाहू शकता मी इथे अळूचं जेव्हा देठ काढलं तेव्हा पान अगदी छान आपलं सरळ झालेलं आहे। आता ही जी मोठे मोठे शिरा आहे त्या तुम्ही काढू शकता किंवा जरी अशा ठेवल्या तरी काही हरकत नाही। ह्या कोवळ्याच आहेत कारण आपली पानं कोवळी आहेत। तर अशा पद्धतीने मी सर्व पानांचे हे शिरा काढून घेणार आहे। आता हे एक पान आपण बाजूला ठेवून देऊयात। तर हे पान मी मोठं घेतलेलं आहे। कधीही आपण जेव्हा अळूची अशी पानं विकत घेतो तेव्हा छोटी आणि मोठी असे दोन्ही प्रकारचे आपल्याला अळूची पानं मिळतात। तर आता ह्या पान थोडंसं मोठं आहे तर त्यामुळे मी ह्याच्या सर्व शिरा काढणार आहेत कारण ह्या थोड्याशा मोठ्या शिरा आहेत। तर कधी कधी काय होतं ह्या शिरामुळे पान देखील फाटलं जातं आणि आपल्याला रोल देखील करता येत नाही। जर तुम्ही रोल करून ह्या अळूवडी जर करणार असाल तर ह्या नक्की शिरा काढा। आज आपण रोल वगैरे करणार नाही। तर अशा पद्धतीने मी ह्याच्या सर्व शिरा काढून घेतलेल्या आहेत ज्या मोठ्या मोठ्या होत्या त्या आणि ही पानं मी अखंड एकावर एक ठेवलेली आहेत। आता ही पानं मी व्हिडिओ दाखवते आहे त्याप्रमाणे आपल्याला कट करून घ्यायचे आहे आणि फोल्ड करून आपल्याला अगदी बारीक ही पानं चिरून घ्यायची आहेत। तर ज्याप्रमाणे आपण अगदी भाजी चिरतो मेथीची किंवा पालकची अगदी त्याच पद्धतीने हा रोल सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचा आहे। म्हणजे अळूची पानं आपल्याला अगदी बारीक चिरून घ्यायची आहेत। जर ही पानं तुम्हाला सुरीने कट करणं शक्य होत नसेल तर तुम्ही वेळीवर देखील हे कट करू शकता। अगदी जशी आपण भाजी चिरतो अगदी त्याचप्रमाणे हातात धरून हा रोल आपण वेळीवर ही चिरून घ्यायची। अगदी बारीक चिरायची आहे, मोठी मोठी वगैरे अजिबात चिरायची नाही। तर मी इथे रफली चॉप करून घेतलेली आहेत। आता जी चिरलेली पानं आहेत ती आता मी पूर्ण बारीक करून घेणार आहे कारण मला ह्या सुरीने जास्त कट करणं जमलेलं नाही। तर व्हिडिओमध्ये पाहू शकता मी इथे जास्त अशी बारीक करून घेतलेली आहे ही पानं। अगदी छान माझी पानं चिरून झालेली आहेत। आता ही पानं आपण साईडला ठेवूया आणि अळूवडीसाठी मी एक वाटण करणार आहे। तर वाटण करायला घेऊया। मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। त्यामध्ये 4 हिरव्या मिरच्या, 4 लसणीच्या पाकळ्या आणि 1 चमचा जिरं घेतलेलं आहे। आता हे आपल्याला जाडं पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे। पाहू शकता अगदी छान आपलं हे वाटण तयार झालेलं आहे। तुम्ही यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर ओलं खोबरं देखील घालू शकता। आता आपण अळूवडीचं पीठ भिजवायला सुरुवात करूया। तर त्यासाठी मी एका मोठ्या बाउलमध्ये एक मोठी वाटी भरून बेसन पीठ घेतलेलं आहे। 4 मोठे चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे म्हणजे जे पोहे खाण्याचे चमचे असतात ते मी 4 भरून घेतलेले आहे। 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा हळद, 1 चमचा धने पावडर घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। मी इथे जिरे पावडर घेतलेली नाही कारण आपण जिरे अख्खे वाटलेले आहेत। 2 चमचे मी इथे चिंचेचा कोळ घातलेला आहे आणि अगदी थोडासा बारीक चिरलेला गूळ घेतलेला आहे यामध्ये। आता आपण जे वाटण केलेलं आहे लसूण, मिरची आणि जिऱ्याचं हे संपूर्ण यामध्ये घालायचं आहे। आता हे मिरची, लसूण आणि जिरे जे आपण वाटलेले आहे त्याने अळूवडी खमंग तर होतेच। जर तुम्हाला अळूवडीसाठी हे वाटायचं नसेल तर तुम्ही फक्त लाल मिरची पावडर घालून देखील अळूवडी करू शकता। अगदीच तुम्हाला फक्त 2-4 मिरच्या मिक्सरला कशाला लावाव्यात हे जर वाटत असेल तर मिरच्या पटकन खलबत्त्यात घ्या, लसूण टाका, थोडंसं मीठ देखील टाका आणि जिरे टाका। 2-3 मिनिटात आपल्या खलबत्त्यात हे वाटण कुटून तयार होतं आणि अगदी वाटण खमंग सुद्धा होतं कारण ते आपण खलबत्त्यात कुटलेलं असतं। आता आपण पीठ भिजवायला सुरुवात करूया। तर 1 वाटी पीठ घेतलेलं आहे आणि सर्व मसाले तुम्ही घेतलेले आहेत, तुम्ही पाहिलेलं आहे। आता आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे छान असं भिजवून घ्यायचं आहे। तर हे जास्त घट्ट सुद्धा भिजवायचं नाही किंवा जास्त सैलसर सुद्धा भिजवायचं नाही। आणि आता हे पीठ तर छान भिजलेलं आहे। ह्यामध्ये आपण बारीक चिरलेले अळूची पानं घालायची आहेत आणि पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता पाहू शकता अळूची पानं घातल्यावर हे वाटण भरपूर असं घट्ट झालेलं आहे। तर ह्यामध्ये अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि अगदी कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची आहे।
तर जास्त घट्टसुद्धा नाही मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आणि जास्त ओलंसुद्धा करायचं नाही आहे, म्हणजे जास्त सैलसुद्धा करायचं नाही. तर मी पुन्हा 2 चमचे यामध्ये फक्त पाणी घालणार आहे आणि पुन्हा एकदा छान याला मिक्स करून घेणार आहे. आता इथे आपलं अळूवडीचं मिश्रण तयार झालेलं आहे. तर आता अळूवडी कशात बनवायची, तर हा देखील तुम्हाला प्रश्न पडला असेल. तर अळूवडी आज आपण ग्लासांमध्ये करणार आहोत. तर त्यासाठी मी हे भांडं बाजूला ठेवते आणि मी ज्या ग्लासांमध्ये हे पीठ वाफवून घेणार आहे, म्हणजे अळूवडी वाफवून घेणार आहे, त्या ग्लासांना अगोदर तेलाने छान ग्रीसिंग करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण ही अळूवडी ग्लासांमध्ये वाफवल्यावर पटकन ती निघून यावी म्हणून. जर आपण ह्या ग्लासांना तेलाचा हातच लावला नाही तर अळूवडीचा रोल अजिबात निघून येणार नाही. तुम्हाला जर ग्लासांमध्ये ही अळूवडी बनवायची नसेल तर तुम्ही एखाद्या स्टीमरची प्लेट घेऊन ह्या प्लेटवर हे मिश्रण थापलं आणि स्टीमरमध्ये वाफवलं तरी अतिशय सुंदर अळूवडी तयार होते. किंवा एखाद्या केक टिनमध्ये देखील तुम्ही ही अळूवडी बनवू शकता. आता ह्या ग्लासांमध्ये आपण तेल लावलेलं आहे. आता त्यामध्ये आपण जे भिजवलेले बॅटर आहे, म्हणजे जे भिजवलेलं अळूवडीचं पीठ आहे ते घालायचं आहे आणि अगदी अर्धा भरायचं आहे. जास्त देखील आपल्याला फुल भरायचे नाही आहे ग्लास, तर थोडासा गॅप सोडायचा आहे यामध्ये. कारण अळूवडी जेव्हा आपण यामध्ये शिजवणार आहोत, म्हणजे वाफवणार आहोत, तर ती थोडीशी फुगली जाते. तर त्यासाठी मी इथे 3 ग्लास घेतलेले आहेत. तर 2 ग्लास अर्धे भरलेले आहेत आणि 1 ग्लास माझा पाव भरलेला आहे. आता ही अळूवडी आपण कुकरमध्ये वाफवून घेणार आहोत. तर त्यासाठी मी कुकरला तळाला अगोदर पाणी घातलेलं आहे, एक जाळी ठेवलेली आहे आणि त्यावर मी ही 3ही ग्लास ठेवणार आहे आणि कुकरचं झाकण लावून ह्याला मी 3 शिट्ट्या काढणार आहे आणि कुकर पूर्ण थंड झाल्यावर त्याला ओपन करणार आहे. आता पाहू शकता कुकरच्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. आता मी कुकर थंड झालेला आहे, हा उघडून घेते. हे पहा, आपली अळूवडी अतिशय सुंदर झालेली आहे. आता हे ग्लास आपण काढून घेऊयात. आपले ग्लास देखील थंड झालेले आहेत कारण आपण कुकर देखील थंड केलेला आहे पूर्ण. आता आपण एखाद्या सुरीने पूर्ण अळूवडी ही सोडवून घ्यायची आहे आणि हातावर थोडीशी अशी आपटली की लगेच आपली अळूवडी सुटून येते, कारण ह्याला आपण अगोदर तेल लावलेलं आहे. पाहू शकता अळूवडीचा रोल किती सुंदर झालेला आहे. आता दुसऱ्या ग्लासातली देखील अळूवडी आपण अशाच पद्धतीने काढून घेणार आहोत. अतिशय झटपट पद्धत आहे आणि अतिशय सोपी सुंदर पद्धत आहे. तुम्ही देखील एकदा नक्की ट्राय करून पहा. आता हे 3ही रोल आपण काढून घेणार आहोत आणि ह्याला ज्या आकारात आपल्याला अळूवड्या हव्या आहेत त्या आकारात आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. आता पाहू शकता तुम्ही ग्लासांमध्ये अजिबात हे बॅटर चिकटलेलं नाहीये. हे पहा. आता हे रोल आपण कट करून घेऊया. हे रोल थंड झालेले आहेत, त्यामुळे अगदी झटपट आपण हे कट करून घेणार आहोत. तर अजिबात भांड्यांचा वगैरे पसारा न होता ही अळूवडी अगदी सहज सोपी होते आणि झटपट देखील होते. तुम्हाला जर ऑफिसला वगैरे जायचं असेल दुसऱ्या दिवशी तर तुम्ही आदल्या दिवशी देखील हे रोल असे कट बनवून ठेवा आणि आयत्या वेळेला तुम्ही हे तळून काढले तरी देखील अगदी झटपट होते. म्हणजे अगदी छान जेवायच्या वेळेला जरी तुम्ही हे वडी तळायला घेतली तर अगदी 5 मिनिटात तळून होते. तर आता आपण हे संपूर्ण अळूवड्या अशा पद्धतीने कट करून घेणार आहोत. तर एखाद्या धारदार सुरीनेच आपल्याला कट करायचं आहे, नाहीतर मग ह्याचा चुरा होतो. पाहू शकता तुम्ही सर्व अळूवड्या मी कट करून घेतलेल्या आहेत. आता मी ह्याला शॅलो फ्राय करून घेणार आहे. तुम्हाला होतं तुम्ही ह्या अळूवड्या डीप फ्राय देखील करू शकता. तर जेवढ्या पॅनमध्ये एका वेळेस बसता आहेत तेवढ्या मी तळून घेणार आहे आणि छान अशा कुसकुशीत आणि क्रिस्पी करणार आहे आणि अगदी छान अशा सोनेरी रंगावर तळून घेणार आहे. गॅस मी इथे मध्यम ठेवलेला आहे कारण आपले अळूवडे अगोदरच शिजलेले आहेत, तर त्यामुळे शिजवण्याची वगैरे गरज नाही आहे, फक्त आपल्याला तळून घ्यायचे आहेत. तर आपण अळूवडे तळून घेतलेले आहे, अगदी छान क्रिस्पी केलेले आहेत आणि यांना रंग देखील अगदी सुंदर आलेला आहे. तर इथे पाहू शकता आपले अळूवडे तयार झालेले आहेत. अगदी सुंदर आणि झटपट आपल्या अळूवड्या तयार होतात. हे पहा, खूप सुंदर रंग आलेला आहे. तर अशा पद्धतीने अगदी सोप्या आणि झटपट अळूवड्या तुम्ही एकदा नक्की करून पहा आणि कमेंटमध्ये मला नक्की कळवा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते देखील मला कमेंटमध्ये कळवा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर ह्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रमैत्रिणी परिवारासोबत शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.